नमस्कार शेतकरी बांधवांनो. जवळजवळ 15-20 दिवस झाले भात लावणी चालू होती. त्यामुळे इकडची सगळी कामं तशीच राहिली आणि फायनली भात लावून झालेलं आहे आणि आता कालपासून इकडच्या कामांना सुरुवात केलेली आहे. हे आहे आमचं कारटोलीचं शेत, जी की एक रानभाजी आहे, जिला रान कारलं किंवा कंट्रोला असं वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. तर त्या कारटोलीची आपण शेती केलेली आहे आणि या कारटोलीला मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. तसेच सध्या 400 रुपये प्रति किलो याचा रेट चालू आहे. पण या शेतात गवत भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे, जे आज काढायचं आहे आणि गवत वाढल्यामुळे अळी देखील खूप पडलेली आहे. काल अळीसाठी स्प्रे केला, पण स्प्रे करून 1 तासही झाला नाही तोवर पावसाने सुरुवात केली आणि आमच्या सगळ्या मेहनतीवर पावसाने पाणी पाडलं. त्यामुळे अळी काय मेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यासाठी स्प्रे करावा लागेल. बी लावल्यापासून आज पूर्ण 1 महिना झाला कारटोलीला आणि या 1 महिन्यात खताचा एकही स्प्रे कारटोलीला केलेला नाही. याआधी 1 स्प्रे केला होता, तो देखील अळीसाठीच होता आणि कालचा स्प्रेसुद्धा अळीसाठीच झाला. बिना खताची देखील कारटोली व्यवस्थित वाढते. कारटोलीला चढण्यासाठी अशा प्रकारचं जाळं लावून द्यायचं. तारकाठीचा मांडव करायचा आणि बाजारात जे रेडीमेड फिशिंग नेट मिळतं ते लावून द्यायचं. कारण कारटोलीला खूप सारे फुटवे येत असतात आणि तिची वेलं खूप जास्त पसरतात आणि ते जाळं पकडून ती व्यवस्थितपणे वरती चढत असतात. त्यामुळे कारटोलीला सुताऐवजी जाळं कधीही योग्य. आता काही ठिकाणी जाळं छोटं पडलं, त्यामुळे सुताच्या सहाय्याने ते बांधून घेतलेलं आहे, फक्त वेलं वरती जाण्यापुरतं. एकदा वेल जाळ्यावर चढली की तिला 10 वेळेस चढवत बसायची गरज पडत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओत.